नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या देगलूर तालुक्यातील कर्नाटक आणि तेलंगणा या राज्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि आपण पाहू शकतो की या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। मागील अनेक वर्षापासून हा रस्ता जैसे ते अवस्थेमध्ये आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि मागील 10 ते 15 वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था आहे। वाहनधारक अशा खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करत आहेत। या ठिकाणी अनेक वेळा नागरिकांनी मागणी देखील केलेली आहे, परंतु त्यांच्या मागणीकडे अद्याप तरी दखल घेण्यात आलेली नाही। आपल्यासोबत काही वाहनधारक आहेत आणि या रस्त्यावरून ते नेहमी प्रवास करतात। काय सांगाल, हा रस्ता कसा आहे आणि किती वर्षापासून अशी अवस्था आहे रस्त्याची? या सर कम से कम 15 वर्ष तर वरून झालेली आहे सर। या रस्त्याची हेच हाल आहे सर। या गोष्टीचे काय सांगा, कोणी आमदार येत नाही, खासदार येत नाही, या रस्त्याला आले मुरुम टाकणार जाणार, कोणी हिशोबा करतच नाही या रस्त्याची। हा रस्ता कुठं कुठं जातो आणि कोणती कोणती गाव आहेत? हानेगाव सर, हे भोंडगाव, झरी माळेगाव, मरतोळी, आंबुलगा। निश्चितच जवळपास या मार्गावर 20 गावं आहेत। या गावाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। कर्नाटक आणि तेलंगणा सीमेला जोडणारा देखील हा मुख्य रस्ता मानला जातो। आपल्यासोबत महाराष्ट्र शासनाची बस आहे। काय सांगाल, हा रस्ता तुम्ही या रस्त्यावरून प्रवास करता, कसा आहे रस्ता? एकदम खराब आहे, एकदम खराब रस्ता। कशी अवस्था कशी आहे, गाडीची अवस्था कशी आहे? एकदम खराब आहे बाबा रस्ता, गाडी चालवायला निश्चितच वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया या वाहनधारकांनी दिलेल्या आहेत। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, देगलूर, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।